कधी पैसे देणार आहेस तू? अगं हो, तुला बोलले ना देते म्हणून. सारखं हेच म्हणतेस, देते देते पण देत तर काही नाही. तुला बोलले ना देते म्हणून. आता बघितलंस ना, घरात पण किती सामान करायचं. बाबांकडे पैसे येत नाही मला. थांब, तू काय मला देणार नाहीस माहितीये. मी आता बाबांनाच बोलवते. बाबा, ओ बाबा. काय झालं ग? ओ ही आई बघा ना, माझ्या शाळेची फी भरायची आहे, मला पैसेच देत नाहीये. अहो तुम्हीच सांगा ना आता हिला. एकदा पैसे पण तुम्ही मला देत नाही यार. बरं जिन्नस भरायचं, आईचं औषधांना पण बघायचंय. मी तरी काय करू, मासे मिळत नाही, सगळा कचराच मिळतोय त्याच्यात. पांडू, ए पांडू, काय रे, काय म्हणतोस? काय करतोस? काय नाही रे. बस सर, चल जरा मासे बघून येऊया. काय उपयोग नाही रे मासे पकडून. तो पर्वत ऋषी गेला होता, सगळ्या जाळ्यात कचराच भेटला त्याच्या. होय रे, तरी पण चल प्रयत्न करून पाहूया. असं म्हणतो. ठीक आहे चल. पकड जाळं, फेक. काय रे, घरी कसला गोंधळ चालू होता? काय सांगू तुला, घरची परिस्थिती खूप हालाकीची झालेली आहे. त्यात मासे मिळत नाहीत, आईचा खर्च भागत नाही, मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागत नाही. होय रे, माझी पण ठीक परिस्थिती आहे. असंच चालू राहिलं तर कसं जीवन जगायचं? काय समजतच नाही. चल जाळं तरी काढ. हा चल. बघितलं, सगळं कचराच भेटला जाळ्यात. तुला बोललो होतो मी. होय रे, अख्ख्या आयुष्याचा कचरा झाला. काय करणार आपण? बघताय ना मंडळी, असे हे मासे पकडण्यासाठी समुद्रावर जातात, पण त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. लागतं फक्त आणि फक्त कचराच. त्या मासेमारीवरच त्यांचा कुटुंब अवलंबून असतं. आई वडिलांचे औषध पाणी, मुलांचा शिक्षणाचा खर्च, तसं हे सगळं त्यांचं मासेमारीवर अवलंबून असतं. चला तर पाहूया, हा कचरा नक्की करताय तरी कोण? मस्त वाटतंय फिरायला. ए, पण सगळे आले का आधी बघून घ्या. तो सार्थक राहिला बघ. नेहमीच आहे त्याचं. आता रोयाला असतायचं. आता एवढं फिरायला एक फोटो तरी काढूया. या, या. मला घ्या. घ्या, घ्या, घ्या. आले नाही. आले. हे काय खायला आणलंय काय? फिरून फिरून कंटाळा आलाय. आणलंय. हा दे दे. मला पण द्या. कचरा कुठे टाकू हा? अरे टाक इथे. टाक. सगळे इथे तर टाकतात कचरा. टाक. ए, पण पाणी आणलंय का? आणले ना. कोल्ड्रिंक. कोल्ड्रिंक लागते दरवेळेला. दे 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 कोल्ड्रिंक. आता बघा मी समुद्रात किती लांब फेकतो बॉटल. हा बघू. ती बघ. नाही लांब आपल्याला. ए तुझे काय चाललंय? कोण तुम्ही? मी या गावची सरपंच आहे. होय काय? काय करता इथे? फिरायला आलात मान्य आहे, पण घाण करताय ना. आणि सगळे इथेच कचरा टाकतात, मग आम्ही पण इथेच टाकलेला. आपण एक जबाबदार पर्यटक म्हणून आपली याची काळजी आहे. कुठला ती घाण. तर बघितलं मित्रांनो, असे हे पर्यटक जे पर्यटनासाठी येतात आणि अशी घाण करून जातात. तर आपण सगळ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे आणि एक जबाबदार पर्यटक म्हणून आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे. आताच घ्या प्रयोग तुला माहितीये का काल काय झालं? अगं ती पाटलाची पोरगी पळून गेली म्हणे. काय माहिती? चेहरा भोळा आणि लपडी सोळा. काय हा रेडा आहे? खराटी म्हैस आणि हा रेडा दोघेही त्रास देतात. ए पांडू, काय करतोय रे? काय नाही रे, शेतात रासायनिक खत टाकायला गेलो होतो. अरे असं कोणतं खत आहे? नाव माहित नाही रे, रासायनिक खत आहे बघ कुठलं तरी. हा ठीक आहे. अगं तुझ्या घोड्याला बघ काय झालं? अहो काय